नमस्कार, मी मोहिनी जाधव. आपले बदलापूरमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे. आता आपण बदलापूर रेल्वे स्टेशनला आहोत आणि या ठिकाणचे जे महत्त्वाचे अपडेट्स आहेत ते आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय. जसं आपण पाहिलं की 4:30च्या सुमारास या ठिकाणी मुंबईहून कर्जतच्या दिशेने जाणारी एक मालगाडी जिनं सिग्नल चुकवला आणि जी 2 नंबर ट्रॅकवरून 1 नंबरला गेली आणि त्यावेळेला ती मध्येच थांबलेली आहे. तिच्यात तांत्रिक बिघाड झाला आहे आणि ती मध्येच थांबलेली आहे. त्यामुळे डाऊन दिशेची जी वाहतूक आहे ती पूर्णपणे ठप्प झालेली आहे. गेल्या 1 ते 1.5 तासांपासून बदलापूर स्थानकात मुंबईहून एकही लोकल आलेली नाही आहे. त्यामुळे रेल्वे प्रवाशांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत. अप लाईन जी आहे ती सुरू करण्यात आलेली आहे. मात्र बदलापूरला येणार आणि बदलापूरहून पुन्हा मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या लोकल सेवेचा पूर्णपणे जी मालगाडी उभी आहे आणि मालगाडीची जी मालगाडी बंद पडलेली आहे तिचं काम जे आहे ते युद्ध पातळीवर सुरू आहे. आणि याच संदर्भात महत्त्वाचे अपडेट्स आपण तुम्हाला देत आहोत की आत्ताच आम्ही मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी स्वप्नील नीला यांच्याशी संपर्क केलेला आहे आणि त्यांनी दिलेल्या माहितीनुसार ही जी मालगाडी आहे ती मुंबईहून कर्जतच्या दिशेने येत असताना तिचा जो ब्रेक आहे तो लागला नाही आणि ब्रेक न लागल्यामुळे ही मालगाडी जी आहे ती 2 नंबरच्या ट्रॅकवरून 1 नंबरला आली आणि ते जे इंजिन आहे ते बंद पडलं आणि त्यामुळे मध्य रेल्वे त्या ठिकाणी अडकून पडलेली आहे. त्यामुळे अप आणि डाऊनचीच सुरुवातीला जी वाहतूक आहे ती खोळंबलेली होती. मात्र रेल्वे प्रशासनाकडून अप साईडची जी वाहतूक आहे ती सुरू करण्यात आलेली आहे. मात्र डाऊन साईडची जी वाहतूक आहे ती पूर्णपणे ठप्प झालेली आहे. आणि आता आपण बघतोय या ठिकाणी रेल्वे प्रशासनाकडून युद्ध पातळीवर काम सुरू आहे. आणि जसं मुख्य जनसंपर्क अधिकारी स्वप्नील नीला यांनी दिलेल्या माहितीनुसार अर्ध्या तासात ही जी काही आहे वाहतूक सेवा ती सुरळीत होणार आहे अशी माहिती स्वप्नील नीला यांनी आपल्याला दिलेली आहे की अर्ध्या तासात ही जी वाहतूक सेवा आहे रेल्वेची ती सुरळीत करण्याचा प्रयत्न बदलापूर रेल्वे प्रशासनाकडून केला जात आहे. आणि त्यासाठी अनेक जे कर्मचारी आहेत रेल्वेचे ते युद्ध पातळीवर काम करत आहेत. या ठिकाणी अप दिशेला जाणारी ही लोकल बदलापूर स्थानकात आलेली आहे, जी कर्जतवरून बदलापूर स्थानकात ही लोकल आलेली आहे आणि ही मुंबईकडे रवाना होतीये. मघाशी जेव्हा 4:30 वाजता मालगाडी जेव्हा थांबली त्यावेळेला अप साईड आणि डाऊन साईड या दोन्ही लोकल ज्या सेवा होत्या त्या बंद पडल्या होत्या. मात्र आता अप लाईन जी आहे ती सुरू करण्यात आलेली आहे. त्यामुळे मुंबईकडे जाणाऱ्या ज्या लोकल आहेत कर्जतच्या दिशेने येणाऱ्या लोकल ह्या सुरू झालेल्या आहेत. काही वेळापूर्वी एक लोकल या ठिकाणाहून रवाना झाली आणि त्यानंतर ही दुसरी लोकल जी आहे ती रवाना होतीये. मात्र मुंबईकडून बदलापूरच्या दिशेने एकही लोकल या ठिकाणी येऊ शकत नाहीये. जोपर्यंत मालगाडी हलवता येत नाहीये तोपर्यंत मध्य रेल्वेच्या सगळ्या प्रवाशांना बदलापूरकरांना हा त्रास सहन करावा लागणार आहे. आपण बघतोय जसं मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी यांनी आपल्याला माहिती दिलेली आहे त्याप्रमाणे आपण माहिती देत आहोत. आपण बघतोय या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी देखील झालेली आहे प्रवाशांची. त्याचप्रमाणे लोक संताप देखील व्यक्त करत आहेत. अनेकांना त्रास होतोय. रोजचा प्रवास जो आहे तो असा झालेला आहे जेणेकरून सगळ्याच बदलापूरकरांना याचा त्रास होत आहे. मध्य रेल्वेची एकच समस्या नाहीये, बदलापूरकरांना अनेकदा मध्य रेल्वेच्या अनेक समस्यांना तोंड द्यावं लागतंय आणि बदलापूरकर आता पूर्णपणे संतापलेले आहेत. गेल्या महिन्याभरातली ही 2री ते 3री घटना असेल मध्य रेल्वेची जेणेकरून बदलापूरकरांना हा जो त्रास आहे तो सहन करावा लागतोय. आता आपण बघतोय या ठिकाणी मध्य रेल्वेचे आणि रेल्वे प्रशासनाचे नियम असल्यामुळे आपण कोणत्याही प्रकारची चुकीची पत्रकारिता या दिशेने करू शकत नाही आहोत. त्यामुळे आपण खूप नियम पाळून बदलापूरकरांना माहिती देण्याचा प्रयत्न करतोय. आपण बघतोय आता या ठिकाणी मुंबईच्या दिशेनं जाण्यासाठी लोकल आलेली आहे बदलापूर स्थानकात आणि ती
ती आता काही वेळात सिग्नल मिळाल्यानंतर या ठिकाणाहून मुंबईच्या दिशेने रवाना होईल। त्याचप्रमाणे आपण बघतोय तसं मुख्य जनसंपर्क अधिकारी यांनी सुद्धा आपल्याला माहिती दिल्याप्रमाणे अर्ध्या तासात ही लोकल सेवा सुरळीत होणं अपेक्षित आहे। ज्या प्रकारे त्यांनी माहिती दिलेली आहे त्या प्रकारे रेल्वे प्रशासनाचे कर्मचारी आहेत ते काम करत आहेत। मात्र या बद्दलचे जे काही अपडेट्स आहेत ते आम्ही तुम्हाला वेळोवेळी देत राहणार आहोत। जेव्हा लोकल सेवा सुरळीत होईल ते अपडेट सुद्धा आम्ही तुम्हाला आमच्या माध्यमातून देणार आहोत। तोपर्यंत तुम्ही पाहत राहा आपले बदलापूर। मोहिनी जाधव, बदलापूर।